नमस्कार. सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांचा ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने निषेधांदोलन. यंदा रक्षाबंधन आणि त्याला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे 17 ते 20 ऑगस्ट या 4 दिवसांमध्ये एसटीमधून महामंडळाला 121 कोटी रुपयांची उत्पन्न आणि सिव्हिल रुग्णालयात 2 सत्रात सुरू राहणार डायलिसिस कक्ष, अद्ययावत कक्षा 10 डायलिसिस मशीन, या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनल आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री. बदलापूर येथे बालिकांवर अत्याचाराच्या घटनेचा पाठपुरावा करणाऱ्या महिला पत्रकारांस अश्लील शब्दात समज देऊन अपमानास्पद वागणूक करणारे अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांचा ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने निषेधांदोलन करण्यात आले. या वर्तनाबद्दल वामन म्हात्रे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणीचे निवेदन ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी संदीप माने यांना सादर करण्यात आले. बदलापूर येथील शाळेत 2 बालिकांवर घडलेल्या अत्याचाराच्या प्रकरणात पत्रकार या नात्याने तेथील स्थानिक पत्रकार मोहिनी जाधव या पाठपुरावा करत होत्या. त्यावेळी शिवसेना शिंदे गटाचे नेते व अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी लज्जा उत्पन्न होईल अशा अश्लील भाषेत पत्रकार जाधव यांच्याशी संभाषण केले. या वर्तनाबद्दल म्हात्रे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास पोलीस यंत्रणा टाळाटाळ करत आहे. त्या पार्श्वभूमीवर म्हात्रे यांच्या वर्तनाचा व वक्तव्याचा निषेध करण्यासाठी ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आले. यावेळी पत्रकारांनी म्हात्रे यांच्या निषेधाच्या घोषणा देत पोलिसांनी योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली. या आंदोलनात पत्रकार बांधव भगिनी सहभागी झाले होते. महिला पत्रकार मोठ्या संख्येने कार्यरत आहेत. त्यांना काम करताना सुरक्षित वातावरण असणे गरजेचे आहे. मात्र शिवसेनेचे वामन म्हात्रे यांनी कर्तव्य बजावणाऱ्या महिला पत्रकाराला उद्देशून जे वक्तव्य केले ते निषेधार्ह आहे. त्यामुळे त्यांना अटक करून महिला पत्रकारास न्याय द्यावा शी मागणी ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे यांनी यावेळी केली. निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे यांच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले. यंदा रक्षाबंधन आणि त्याला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे 17 ते 20 ऑगस्ट या 4 दिवसांमध्ये प्रवाशांनी तुडुंब भरलेले एसटीमधून महामंडळाला 121 कोटी रुपयांची उत्पन्न मिळाले आहे. विशेष म्हणजे 20 ऑगस्टला एका दिवशी तब्बल 35 कोटी रुपयांचे उत्पन्न महामंडळाला प्रवासी वाहतुकीतून मिळाले आहे. यंदाच्या आर्थिक वर्षातील हे विक्रमी उत्पन्न आहे. दरवर्षी एसटीला रक्षाबंधन आणि भाऊबीज या 2 दिवसात विक्रमी उत्पन्न मिळत असते. कारण या दिवशी भाऊ बहिणीकडे किंवा बहीण भावाकडे असे प्रवासी दळणवळण मोठ्या प्रमाणामध्ये होते. परिणामी गेली कित्येक वर्ष रक्षाबंधनच्या दिवशी एसटीला त्या वर्षातील विक्रमी उत्पन्न मिळत आले आहे. यंदा रक्षाबंधन आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी एसटीला प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. रक्षाबंधन दिवशी म्हणजे सोमवारी 30 कोटी व दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी तब्बल 35 कोटी रुपये उत्पन्न एसटीला मिळाले.
या 2 दिवसात 1,06,00,000 प्रवाशांनी एसटीमधून सुरक्षित प्रवास केला आहे. त्यामध्ये महिला प्रवाशांची संख्या तब्बल 50 लाख आहे. रक्षाबंधन सणानिमित्त एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रवाशांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर यांनी आभार मानले आहेत. तसेच आपल्या घरी सण असून देखील कर्तव्याला प्राधान्य देत अत्यंत मेहनतीने काम करून विक्रमी उत्पन्न आणणाऱ्या एसटी कर्मचाऱ्याचे हार्दिक अभिनंदन केले आहे. बदलापूर येथे झालेल्या घटनेनंतर तेथील नागरिकांनी रोष व्यक्त केला. याची तीव्रता राज्य आणि देशभर पाहायला मिळाली. या घटनेचा बोध सर्वांनी घेतला आहे. यात राजकारण केलं गेलं नाही पाहिजे, पण काही लोक यात राजकारण करत आहे. गृहमंत्री यांचा राजीनामा मागत आहेत. अशा वेळी सरकारमध्ये कोण यापेक्षा एकत्र येऊन याचा धडा घेतला पाहिजे. काही जण मोर्चे काढत आहे. बदलापूरच्या स्थानकावर उभे असलेल्या लोकांचे राजकारण केले जात आहे. या राज्यात शाळा कोणत्या पक्षाची आहे याच्यावर चर्चा होते. 95% शाळा कॉलेज राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आहेत. तिथे रॅगिंग होत नाही का? सुषमा अंधारे त्या मोठ्या नेत्या आहेत. विद्वान असून त्यावर मी बोलणार नाही. उज्ज्वल निकम यांनी अतिरेक्यांना फाशी लटकवले होते. आपली क्वालिटी त्यांनी नेहमी सिद्ध केली आहे. त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे. वामन म्हात्रे यांचे वक्तव्य चुकीचे आहे. त्याचे समर्थन करणार नाही. त्यांनी माफी मागितली पाहिजे. बदलापुरातील घटना अतिशय निंदनीय आणि चुकीची आहे. या प्रकरणात पोलिसांनी दिरंगाई केली असेल तर त्याच्यावर कारवाई व्हायला हवी. अशा घटनेत दोषींना फाशी देणे असा कायदा असायला हवा अशी आपली देखील भावना आहे. परंतु काही राजकीय लोक या घटनेचा वापर राजकीय पोळी भाजवून घेण्यासाठी करत आहेत. या घटनेचा वापर करून सत्ताधाऱ्यावर टीका करणाऱ्याची कीव येते. महाराष्ट्रातील राजकारण कुठल्या स्तरावर चालले आहे? शाळेत आंदोलन सुरू असताना बदलापुरात 10 ते 10.30 च्या सुमारास काही लोक बसेस भरून येतात आणि त्याच्या हातात लाडकी बहीण योजनेचे बॅनर असतात. मालक शाळेत आहेत आणि त्याचवेळी रेल्वे स्टेशनवर बदलापूर बाहेरील लोक येऊन आंदोलन करतात. स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. हे लोक आंदोलन करायची वाट पाहत होते का? असं काहीतरी घडावं आणि याचा उपयोग राजकीय पोळी भाजण्यासाठी करावा असे कुठेतरी महाराष्ट्रात घडावं याची विरोधक वाट पाहत होती का असा प्रश्न निर्माण होतो. ज्यामुळे असे शरद पवार मार्गदर्शक आहे त्याच्या पक्षांना असे आंदोलन करावे लागते ही लाजिरवाणी बाब आहे. यामुळे शरद पवारांबद्दलचा आदर नक्कीच कमी झालेला आहे. ज्या पोलिसांनी यात दिरंगाई केली असेल त्यांना निलंबित करून त्याच्यावर कारवाई केली पाहिजे, परंतु बाहेरची माणसे बदलापुरात आणून दगडफेक करणे, रेल रोको करणे हा काय प्रकार आहे? लोकांच्या भावना भडकवून आणि त्यासाठी प्रवृत्त करणे हे अतिशय लांछनास्पद आहे. राजकीय स्वार्थासाठी लहान कोवळ्या जीवांचा आधार घेऊन केलं गेलेलं आंदोलन हे महाराष्ट्राच्या परंपरेला धरून नाही. सुषमा अंधारे यांना संधी हवी असते. राजकारणात येण्यापूर्वी सुषमा अंधारे काय करत होत्या? कोण उद्धव ठाकरे यांच्या जवळचे आहेत यावर संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांच्यात स्पर्धा सुरू आहे. सोनिया गांधी यांनी उबाठाच्या गळ्यात काँग्रेसचा पट्टा बांधला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसबाबत उबाठा काय बोलणार? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी वक्फ बोर्ड बरखास्त करा अशी भूमिका घेतली होती, त्यावर उबाठा काहीच बोलत नाही. वक्फ बोर्डासंदर्भात शिवसेनेची भूमिकाही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी वक्फ बोर्डाबाबत जी भूमिका घेतली होती त्याच भूमिकेसोबत आम्ही होतो. काही जणांनी मतांसाठी वक्फ बोर्डाच्या समर्थनात भूमिका घेतली आहे. स्वर्गात बाळासाहेबांना नक्कीच वेदना होतील. बदलापूर प्रकरणातील 22 आंदोलनकर्त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. बदलापूर अत्याचार प्रकरणाचा निषेध नोंदविण्यासाठी व न्याय मागण्यासाठी संतप्त बदलापूरकर रेल्वे ट्रॅकवर उतरले होते. तब्बल 10 तास आंदोलन सुरू असल्याने संपूर्ण रेल्वे सेवा ठप्प झाली होती. पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज करून रेल्वे स्टेशन रिकामे केले. त्यानंतर आंदोलन वाढवणाऱ्या व जमावाला भडकवण्याचे काम करणाऱ्या तसेच दगडफेक करणाऱ्या या 22 आंदोलनकर्त्यांना अटक करण्यात आले होते. आज या आंदोलनकर्त्यांना रेल्वे पोलिसांनी कल्याण न्यायालयात हजर केले आहे. सर्व आंदोलनकर्त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. शरीरातील किडनी निकामी झाल्यावर रुग्णालयात जाऊन डायलिसिस मशीनवर उपचार घेणे क्रमप्राप्त असले तरी सामान्य कुटुंबासाठी नियमित डायलिसिस खर्च परवडणारा नसतो. अशांसाठी ठाणे सिव्हिल रुग्णालयात ही सेवा मोफत असून आता एका दिवसाच्या 2 सत्रात डायलिसिस ही सेवा सुरू करण्यात आली आहे. बाहेरचे खाद्य, चटपटीत पदार्थ, उशिरा जेवण, मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनी इन्फेक्शन आदी कारणांमुळे शरीरातील किडनीवर नकळत विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. रक्तातील अशुद्ध घटक बाहेर फेकण्याचं नैसर्गिक काम किडनी मार्फत होत असल्याने माणसासाठी किडनी खूप महत्त्वाचे कार्य करत असते. मात्र किडनीची प्रक्रिया मंदावल्यावर प्रत्येक व्यक्तीला डायलिसिस करणे ही गरज बनते. सर्वसामान्यांसाठी नियमित डायलिसिस खर्च परवडणारा नसतो. त्यामुळे अनेकांसाठी किडनीचा त्रास नकोसा होतो. परंतु अशा रुग्णांसाठी ठाणे सिव्हिल रुग्णालयात विशेष कक्ष तयार केला आहे. आता डायलिसिस कक्ष 2 सत्रात सुरू ठेवला जाणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी दिली. डायलिसिस विभागात आता 10 अद्ययावत मशीन असून एका सत्रात साधारण 8 ते 9 रुग्ण उपचार घेतात. मात्र आता हा कक्ष 2 सत्रात सुरू ठेवला जाणार आहे, जेणेकरून रुग्णांना याचा लाभ घेता येईल. रुग्णालयात डायलिसिस करण्याची पूर्णपणे मोफत सुविधा आहे.
सिव्हिल रुग्णालयातील डायलिसिस सेंटरमुळे खूप फायदा झाला आहे. खाजगी डायलिसिस करण्याचा खर्च करणे आमच्यासाठी कठीण झालं होत, परंतु आता सिव्हिलमधील कक्ष आमच्यासाठी देवदूत ठरत आहे. सारिका जाधव, रुग्णाचे नातेवाईक, ठाणे. आपल्या रक्तातील जे दूषित पदार्थ साठून राहतात ते बाहेर काढण्याची प्रक्रिया म्हणजे डायलिसिस. आपली किडनी हेच काम नैसर्गिकरित्या करत असते. किडनी जेव्हा रक्त शुद्धीकरणाचे काम थांबवते त्यावेळी डायलिसिसची आवश्यकता भासते असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी सांगितले. रोखणे सहज शक्य आहे. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांचा ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने निषेध आंदोलन. यंदा रक्षाबंधन आणि त्याला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे 17 ते 20 ऑगस्ट या 4 दिवसांमध्ये एसटीमधून महामंडळाला 121 कोटी रुपयांची उत्पन्न आणि सिव्हिल रुग्णालयात 2 सत्रात सुरू राहणार डायलिसिस कक्ष. अद्ययावत कक्षात 10 डायलिसिस मशीन. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूबचे चॅनेलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.